राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षांनी महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केलेली आहे। बापू भेगडेंची तळेगाव नगर परिषद कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली आहे। मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात बापू भेगडेंनी दादागिरी केली। पोलीस अधिकाऱ्यासमोर महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली आहे। बापू भेगडे शिव्या देत होते, पोलीस फक्त बघ्याच्या भूमिकेत। तर बापू भेगडेंची महिला कर्मचाऱ्यांवर दादागिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे। औरादच्या भाषेत महिला कर्मचाऱ्याचा पाण उतारा करण्यात आल्याचा प्रकार हा समोर आला। तुमच्या कामगारांना नीट सांगा, नाही तर डोक्या उभे करील मी। नालायक सारे लोक, तुम्ही चुकीचं काम करता, परत आम्हाला उत्तर द्या याची। सारखं बोलता तुम्ही राव आम्हाला ना, तुम्ही लोक झाले। हो, तुम्ही पण व्यवस्थित बोलायचा। आम्ही बोलतो, जास्त बोलते का तू? तुमच्या कामगारांना नीट सांगा, नाही तर डोक्या उभे करील मी। चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण जोडल्यात। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षांनी महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे। यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, मला तर आश्चर्य वाटतं की पोलीस अधिकारी तिथे उपस्थित असताना ते हाताच्या घडी घालून उभे राहिलेले आहेत आणि त्यांना आपली ड्युटी काय, आपलं कर्तव्य काय हेही माहिती नाही। महिलांचा सन्मान करावा असं आपण नेहमी म्हणतो। अजितदादा सुद्धा महिलांचा सन्मान करतात, जरा त्यांच्या आवाजात कडकपणा असेल पण ते महिलांचा कायम सन्मान करतात। परंतु इथे आपण बघायला मिळतो, हे बापू भेगडे कोण आहे? बापू भेगडे यांनी कार्यालयात जी काय दादागिरी केलेली आहे आणि जे काय महिला कर्मचाऱ्याच्या बरोबर असं शिवीगाळ केलेलं आहे, हे अत्यंत निंदनीय आहे। ताबडतोब अजितदादांनी याची पक्षप्रमुख म्हणून दखल घ्यावी आणि या भेगडे बापू भेगडेवरती कारवाई, कडक कारवाई करावी कुठल्याही परिस्थितीत। कारण महिला आयोगाच्या अध्यक्ष तिकडे आहेत, त्या फक्त जिल्हाध्यक्ष तिकडच्या फक्त राज्याच्या अध्यक्ष झालेल्या आहेत आणि त्यांचं राजकारण सगळं त्याच्या भोवतीच फिरतंय। महिलांची त्यांना काही पडलेली नाहीये, तेव्हा त्यांनी महिला आयोगाकडे वगैरे आता तक्रारी करूनही काही हल्ली उपयोग नाहीये। परंतु अजितदादांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि अशा प्रकारे जर का महिलांना शिवीगाळ केलाय आणि एक अधिकारी नुसता हाताची घडी घालून उभा दिसतोय, हे अत्यंत लज्जास्पद आहे आणि ह्याची कडक कारवाई केली पाहिजे। आदरणीय शरद पवारांच्या पक्षामध्ये अशा प्रकारचे इन्सिडेंट्स कधीही झालेले नाहीत। महिलांचा सन्मान स्वतः शरद पवार साहेबांनी केलेला आहे आणि कायम सगळ्यांनीच केलेला आहे। परंतु इथे एका महिला कर्मचाऱ्याशी अशा प्रकारे वागणं हे अगदी लज्जास्पद आहे। नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।